पिंपळ हे अतिशय उपयुक्त झाड आहे. हे आपल्या आजूबाजूला सहज सापडतात. पिंपळाचे झाड खूप मोठे आहे. भारतात पिंपळाच्या झाडाला देववृक्ष किंवा बोधिवृक्ष असेही म्हणतात. ज्या वृक्षाखाली बसले असताना गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्या विशिष्ट वृक्षाला बोधिवृक्ष म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष असे म्हटले जाते. हा वृक्ष बिहारमधील बोधगया येथे आहे. हिंदू धर्मात पिंपळाचे झाड पूजनीय मानले जाते. पिंपळ हे भारतीय उपखंडातील वृक्ष आहे. हा वृक्ष भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर जेथे जागा मिळेल तेथे वाढतो. हा मोरेसी म्हणजे वटकुलातील वृक्ष आहे. हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. इतर झाडांप्रमाणेच पिंपळाचे झाड कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन सोडते. पिंपळाच्या झाडाची उंची 10 ते 15 मीटर असते. पिंपळाच्या झाडाची पाने मऊ, गुडगुडीत आणि हलक्या लाल रंगाची असतात. पिंपळाच्या झाडाचे खोड सरळ असून त्याचा पृष्ठभाग सपाट आहे. खोड पांढरट गुलाबी, लाल, गुडगुडीत, तंतुमय असते. या झाडाची पाने हृदयाच्या आकाराची, लांब देठाची, कोवळी असताना गुलाबी, तांबूस, नंतर हिरव्या रंगाची आणि वाऱ्याबरोबर सतत हलणारी, सळसळणारी, डोळ्यांना कानांना सुखावणारी असतात. पिंपळाच्या बिया वाटाण्याच्या आकाराच्या असतात. हिरव्या रंगाची फुले अतिशय लहान आकाराच्या गडूसारखी दिसतात. याचे पुष्पाशय म्हणजेच फळासारखा दिसणारा भाग पानाचा देठ आणि फांदीवर येतो. पुष्पाशय सुरुवातीला हिरवा तर नंतर जांभळा होतो. यामध्ये 3 पाकळ्यांची नर पुष्पे व 5 पाकळ्याची मादी पुष्पे असतात. यावर सतत कीटक बसतात. याची खरी फळे अतिशय लहान नळीच्या आकाराची असतात. ही पिकलेली फळे पक्ष्यांना खूप आवडतात. ही फळे पचवण्यास कठीण असतात. न पचलेल्या फळांच्या बिया पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत इतरत्र पडून सहज उगवतात. डोळ्यांच्या आजारांवर पिंपळ अतिशय उपयुक्त आहे. पिंपळाच्या झाडाची साल तोंडाच्या आजारांवर वापरली जाते. शरीरात कोणत्याही प्रकारची जखम असल्यास पिंपळाच्या पानांची पेस्ट लावल्याने जखम बरी होते. पिंपळ हे सदाहरित वृक्ष आहे. पिंपळाचे वैज्ञानिक नाव फिकस रिलिजिओसा आहे. पिंपळाची पाने फोडली की पांढरे दूध येते. त्याची पाने अतिशय मऊ आणि सुंदर असतात. पिंपळाची फळे आकाराने लहान पण बियांनी भरलेली असतात. पिंपळाचे लाकूड इंधन म्हणून वापरले जाते. पिंपळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. 24 तास ऑक्सिजन पुरवणारे पिंपळ हे एकमेव झाड आहे. भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेत म्हटले आहे की मी वृक्षांमध्ये पिंपळ आहे. त्यामुळे पिंपळ हे अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर वृक्ष आहे. पिंपळ वृक्ष हे एक साधे झाड आहे जे झाडांच्या श्रेणीत येते. भारतीय संस्कृतीत पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. प्राचीन काळापासून भारतात पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. पिंपळाचे झाड थंड सावली देते. आयुर्वेदात पिंपळाच्या पानांचा वापर केला जातो. पिंपळाच्या पानांपासून आणि सालींपासून औषधी बनवली जातात. कावीळ, रातांधळेपणा आणि इतर आजारांवर पिंपळाचा उपयोग होतो. संपूर्ण भारतभर आढळणारा हा वृक्ष विशेषतः हिमालयाच्या उताराचा भाग, पंजाब, ओरिसा व कोलकाता येथे जास्त संख्येने आढळतो. या वृक्षाला भरपूर आयुष्य असते म्हणून याला अक्षय वृक्ष असेही म्हणतात. पिंपळाच्या झाडाचे वय कित्येक वर्ष असू शकते. पिंपळाच्या झाडाचे आयुष्य 2500 वर्ष आहे. हा वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध करतो. याचमुळे याला पवित्र ठरविले असावे. हा कोठेही कसाही वाढणारा वृक्ष असल्यामुळे तो मोकळ्या जागेत लावणे योग्य असते. तो घराजवळ असल्यास घराच्या भिंती, वासे, खांब यांमध्ये वाढून घराला हानी निर्माण करतो. पिंपळाच्या झाडापासून लाख बनवितात. याच्या औषधाने व्रण बरे करतात. उदरशूल व पोटाचे अन्य विकार यावर पिंपळाच्या फळांचा वापर करतात. याच्या सालींचा काढा पौष्टिक व शक्तिवर्धक असतो. पिंपळाच्या सालींपासून लाल रंग तयार होतो. बौद्ध भिक्खू या रंगाने आपले वस्त्र रंगवतात. हडप्पा आणि मोहिंजोदडोच्या उत्खननात सापडलेल्या नाण्यांवर पिंपळाच्या पानाच्या आकृती आहेत. पिंपळाला भारतीय समाजात मानाचे व पूजनीय स्थान आहे. हिंदू संस्कृतीत या वृक्षांना तोडू नये असे सांगितलेले आहे. पिंपळाखाली असलेल्या मारुतीचे पूजन हितकारी, पुण्यकारक असते. श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ हा पुष्य नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. पिंपळाच्या पानांचा एकमेकांवर आपटून पावलांच्या आवाजासारखा आवाज होतो. त्यामुळे पिंपळावर भूत म्हणजेच मुंजा असते असा समज झाला आहे. त्यामुळे लोक पिंपळाच्या झाडाखालून रात्री जात नाहीत.
पिंपळाविषयी बरेच गैरसमज पसरले आहेत.